नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये आज मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय. आपण नेहमी इनडोअर शूट करत असतो, पण आज मात्र आपण आउटडोअर. आणि माझ्या मागे जो तुम्हाला नेपथ्य दिसते, जो सेट दिसतोय, त्यातून लक्षात येतं की आपण कुठे आहे. कारण असा सेट जगात आणि कुठेच नाही. आत्ता आपण ND स्टुडिओमध्ये आहोत, जो कर्जतमध्ये वसलेला आहे. आणि बऱ्याच काळानंतर मी या ND स्टुडिओमध्ये आलो आहे. मला सांगायला अतिशय खेद वाटतोय की कधीतरी मी इथे NDमध्ये आलो होतो आणि स्वतः नितीन चंद्रकांत देसाई यांनी मला हा सेट फिरून दाखवला होता. पण आता त्यांच्या पश्चात मला इथे यायला लागतं आणि सगळीकडे ND स्टुडिओ लिहिलं आहे, पण आज ND आपल्यामध्ये नाही. याचं मला विशेष वाईट वाटतं आहे. पण एक सगळ्यात महत्त्वाची चांगली गोष्ट अशी आहे की ह्या घटना घडत असतात, पण शो मस्ट गो ऑन असं NDनं पण वाटत होतं. म्हणूनच या स्टुडिओचं काहीतरी भलं व्हावं असं त्यांना मनापासून वाटत होतं. त्याचाच एक पुढचा टप्पा आता ह्या स्टुडिओने गाठलेला आहे. मला सांगायला अतिशय आनंद होतो आहे की आता या स्टुडिओचा ताबा फिल्म सिटीकडे आहे. म्हणजे दादासाहेब फाळके चित्रनगरी जी आहे, त्यांनी या स्टुडिओचा आता ताबा घेतलेला आहे आणि त्यांच्या अंतर्गत या स्टुडिओचं पुढचं चालचलन ठरणार आहे. त्या संदर्भातच एक मीटिंग त्यांनी आमची घेतली आणि त्याच्यामध्ये खूप लोक आले होते. म्हणजे काही हॉटेल व्यावसायिक होते, काही सेट डिझायनर्स होते, काही दिग्दर्शक होते. एक सांगायला आवडतं की पुन्हा एकदा हा स्टुडिओ सुरू होतो आहे. इथे इव्हेंट्स होऊ शकतात, इथे शूटिंग्स होऊ शकतात, इथे लग्न समारंभ होऊ शकतात, पर्यटन, इथं फिल्म टुरिझमला सुद्धा चालना देण्याचं काम ते करत आहेत. म्हणजे एकूण ND असताना ज्या गोष्टी इथं होत होत्या, ND म्हणजे अर्थात नितीन चंद्रकांत देसाई, तेच आता पुन्हा सुरू व्हावं असं सगळ्यांना वाटत होतं आणि तर सुरू होतं आहे. एक आवर्जून नमूद करण्यासारखी गोष्ट आहे की 2 ऑगस्ट 2023मध्ये NDनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की अतिशय दुर्दैवी घटना घडली ती आणि काही अपरिहार्य कारणांमुळं ती घटना आपल्या कानावर पडली. तर ND गेल्यानंतर म्हणजे ही माहिती स्वतः संजय कृष्णा पाटील जे आहेत, ज्यांच्या हातात सध्या कोल्हापूर फिल्म सिटी आहे, जे आत्ता फिल्म सिटीचे सुद्धा स्पेशल ऑफिसर आहेत आणि यासुद्धा ND स्टुडिओचे ते स्पेशल ऑफिसर असणार आहेत. तर त्यांनीच आपल्याला ही माहिती दिली की 2 तारखेला ND गेल्याचं कळल्यानंतर 3 तारखेला स्वतः तत्कालीन मुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं दर्शन घेतलं, अंत्यदर्शन NDचं. आणि तेव्हाच ठरवलं होतं की आपण ह्या स्टुडिओचं पुढे काहीतरी भलं करूया. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने विशेष प्रयत्न करून कोर्टात केस वगैरे दाखल करून ती आपल्या ताब्यात घेतली आणि आता हे पुन्हा सगळं सुरू होतं आहे. ND स्टुडिओ पुन्हा एकदा सुरू होतं आहे. तर त्या स्टुडिओचे विशेष कार्यकारी अधिकारी आपल्यासोबत आहेत. संजय कृष्णा पाटील सर, मी स्वागत करतो तुमचं. खरं तर इथं आल्यानंतर ND सरांची आठवण आली आहे आणि मला आठवते की जेव्हा मी इथं आलो तेव्हा ND सरांनी फिरवून दाखवलं होतं सगळं मला. तुम्ही सुद्धा बोलता भाऊक झाला होता. तर आता पुन्हा हे तुम्ही हातात घेतलं आहे म्हणजे फिल्म सिटीने, खूप अतिशय आनंदाची गोष्ट आहे. पण काय तुमच्या डोक्यात आहे, काय ह्याचं करायचं आहे, काय सांगू? मुळात काय आहे की मी प्रशासकीयदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या आणि सर्जनशील म्हणजे क्रिएटिव्हदृष्ट्या 3 अंगांनी नितीनदादाशी बांधलेलं आहे. एकतीशा संजय कृष्णाजी पाटील म्हणून. बरोबर. कारण 1992ला जेव्हा पानिपतकार विश्वास पाटील गोरेगाव फिल्म सिटीचे जॉईंट MD होते, तेव्हा त्यांच्याकडे मी लेखनिक होतो. मी त्यांचं महानायक कादंबरी असेल, त्यांचा जन्मठेप सिनेमा असेल, तर ते बोलायचे आणि मी लिहून घ्यायचो. तर तिथे नितीन देसाईंची माझी ओळख झाली. आणि नितीन देसाई तेव्हा भारत एक खोजला करायचे, नंतर चाणक्यला करायचे आणि मग तिथून त्यांचं करिअर म्हणजे एक वेगळे रंगांचे फटकारे असलेली फाटकी तुटकी जीन्स आणि टी-शर्ट अशा अवस्थेत तिथं असायचे. कित्येक वेळा मी विश्वास पाटील आणि नितीन देसाई आम्ही एका मोटरसायकलवरून वडापाव खायला गेलेलो आहोत चित्रनगरीत. तर ती बांधिलकी होती. नंतर मग 2018मध्ये जो मी राज्याचा सांस्कृतिक कार्य संचालक होतो, राजपथावर आमचा चित्ररथ पहिला आला होता महाराष्ट्राचा. म्हणजे माझ्या काळात एकूण 3 वेळा आला, पण तो शेवटचा 3रा जो शिवराज्याभिषेकाचा जो होता तो मी आणि नितीन देसाईंनी केला होता. कारण ते बांधणीसाठी होते, विचारे गुरुजींचं डिझाईन होतं आणि एक्झिक्यूट करायला मी होतो अधिकारी म्हणून. मग तो चित्राची बांधणी, त्याला गाण्याचं निवड, मग ते अजय अतुलचं गाणं घेणं, ते तेवढ्या लांबीमध्ये बसवणं, मग कोरिओग्राफर शोधणं, मग त्यांचे कॉस्ट्यूम कसे असतील, त्यांचे मेकअप कसे असतील. हे तुमचं असोसिएशन मला माहिती आहे, पण आता पुन्हा त्यांचा स्टुडिओ हा एक त्यांचा जिव्हाळ्याचा भाग होता. आता अधिकारी म्हणून तुम्ही हे आता तर आता तुमच्या लक्षात येईल, राज्य शासनाने हा स्टुडिओ घेतल्यानंतर आता पुढचं बघा, गेट आणि हे जो भाग आहे ना सगळं हत्तींचा आणि आपलं मेघडंबरी, हे सगळं जे आहे हे आम्ही गेल्या अर्ध्या दिवसात सगळं नव्याने नूतनीकरण केलं. तुम्ही जर आत गेला तर एक पॅलेस आहे मोठा, तो पॅलेस इतका जीर्णावस्थेत झाला होता.
पण मोजून 10 दिवसात रात्रंदिवस करून आम्ही तो नवा कोरा केला. काय सांगतो. आता उद्या सकाळपासून आम्ही शनिवारवाड्याचं काम सुरू करतो. बरं. म्हणजे एक लोकेशन तुम्हाला तर हे आल्यानंतर हा सगळा प्लॅटफॉर्म तुम्हाला नवा कोरा दिसेल 8 दिवसांनी आल्यावर. म्हणजे अशा गोष्टी करतोय आम्ही की पण ते करत असताना आम्ही कुठेही बदल करत नाही. नितीन देसाईंनी ज्या पद्धतीचं खत पाणी या मातीत घातलेलं आहे, ज्या प्रकारचं रोपटं लावलंय ना, तेच जोपासायचं आहे. म्हणजे आणि त्यांचं नाव राज्य शासनाने घेतलं असेल एनडीज आर्ट वर्ट नाव आहे, तसंच ठेवलंय का, तर त्यांचं नाव आहे, त्यांचं एका प्रतिभावंताचं स्वप्न होतं ते. मुख्यमंत्री तुम्ही मला परवा मगाशी सांगत होते काय होतं की 2 तारखेला ते गेले. 2 तारखेला गेले. दुर्दैवाने ते 2 तारखेला गेले नसते तर 6 ऑगस्टला ते 58 वर्षाचे झाले असते. म्हणजे वयाची 60 सुद्धा क्रॉस न केलेला हा माणूस. आणि जेव्हा त्यांचं पार्थिव पोस्टमार्टमसाठी जेला नेलं तर तेव्हा तिथे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे व्यक्तिशः गेले. त्यांनी त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर ते सभागृहात गेले. आणि सभागृहात त्यांनी घोषणा केली की ह्या आभाळा एवढ्या प्रतिभावंत माणसाचं बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही. महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आम्ही त्यांच्या स्मृतीत जतन करू आणि हा स्टुडिओ पुनरुज्जीवित होईल असं करू म्हणाले. म्हणजे एवढी संवेदनशीलता लोकनेत्यांकडे आहे, एवढी संवेदनशीलता सनदी अधिकाऱ्यांकडे आहे. पण तुम्ही मग बोललात की ह्याच्यावर काही बिल्डर्सचा पण डोळा होता. हो, म्हणजे सुरुवातीला ते आता शेवटी काय ती न्यायालयीन प्रक्रिया. तुम्ही ज्यावेळी नोटीस देता जप्तीची किंवा मग त्याचा लिलाव मांडता, त्यावेळी ती कायदेशीर प्रक्रिया आहे की त्याच्यात सौमित्र पोटे भाग घेऊ शकतात, किशोर कदम घेऊ शकतात, उपेंद्र लेवून घेऊ शकतात, मी घेऊ शकतो. असं 12-13 लोकांनी त्यात बीड केलं आणि त्यात सगळे बिल्डर होते. त्यामुळे बिल्डर असल्यामुळे काय झालं असतं की तिथला स्टुडिओ हातला नामशेष झाला असता आणि ते कधी टाउनशिप, 7 स्टार हॉटेल, फक्त टुरिझम असं काहीतरी झालं असतं आणि ते कमर्शियल झालं असतं. त्या वेड्या फकीराचं जे स्वप्न होतं की इथे शेकडो शूटिंग झाली पाहिजेत, लाईट ॲक्शन कॅमेरा घुमलं पाहिजे, ते सगळं नेस्तनाबूत झालं असतं. आणि ज्या ध्येयाने या वेड्या माणसाने इथं येऊन एवढ्या मोकळ्या उघड्या माळरानावर हे सरकारने काय कमिट केले? सरकारने कोर्टामध्ये सांगितलं की आम्ही त्याचे 120 कोटी रुपये देऊ आणि ते बीड शासनाचं ॲक्सेप्ट झालं. आणि न्यायालयाने तो देकार जो आहे तो स्वीकारला कायदेशीरित्या आणि न्यायालयाचा निकाल आला. हे आम्ही स्वीकारले म्हणून. आणि ते निकाल आला 14 नोव्हेंबरला. आणि 14 डिसेंबरच्या आत राज्य शासनाने तिथे पैसे भरायचे होते. वित्त विभाग आणि सगळ्यांनी कंबर कसून ते ताबडतोब मान्यता देऊन ती प्रक्रिया आता आम्ही अंतिम टप्प्यात आणली. आता या इंडस्ट्रीमध्ये काय काय करायचं डोक्यात तुमच्या? म्हणजे हे आहेच की शूटिंग झाली पाहिजेत. आम्ही आता अशा व्यावसायिक विचाराने आहोत की प्री वेडिंग फोटोग्राफी असो, इव्हेंट्स वेगळे असले पाहिजेत कॉर्पोरेटचे. इतक्या टूर ऑपरेटरना बोलून वेगवेगळ्या प्रकारच्या टूर येऊ देत, लहान मुलांच्या येऊ देत, कॉलेजच्या मुलांच्या येऊ देत, सिनियर सिटीजनच्या येऊ देत. अगदी डेस्टिनेशन वेडिंगसाठी सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चर आहे आता आपल्याकडे. आता आहे की 115 रूम्स आहेत. केवढी दूरदृष्टी होती. हे फिरायचं असेल तर केवढं आहे? फिरायला 7 कार्ट्स आहेत ना आपल्याकडे, 7 कार्ट्स आहेत. नंतर 117 खोल्या आहेत अटॅच्ड. नंतर 7 बंगले आहेत. त्यातला एक जो बंगला आहे जो सलमान खान साहेबांच्या आवडीचा, त्याला तर 7 बेडरूम आहेत. हे व्हिजन होतं त्यांना. आणि तिथे जाऊन तुम्ही प्रत्येक रूममध्ये जाऊन बघा, तिथे जे राहिले आहेत ना, डॅनी बोले म्हणजे यांचा स्लमडॉग मिलेनियरचा डिरेक्टर इथे राहून गेलाय, फराह खान अख्तर, सगळे अगदी अमिताभ बच्चन साहेबांपासून आशुतोष गोवारीकर साहेब, आमिर खान, कोणीही मोठा स्टार भारतातला देशातला असा नाही की असा जो इथे येऊन शूटिंग केलं. आता येत्या काळामध्ये डेस्टिनेशन झाली, शूटिंग झालं आणि काय काय कशाला देणार? टुरिझमला प्रोत्साहन देणार. नंतर स्टुडिओची संख्या वाढवणार. लोक फार उंबरगावला जातात, शेकडो लाखो करोडो खर्च करून उंबरगावमध्ये जाऊन शूटिंग करतात. त्या लोकांना हे जवळ आहे ना. मराठी सिनेमासाठी काय सवलत असणार नाही? तो फार गांभीर्याने विचार चालू आहे की मराठी सिनेमासाठी इथलं जे टेरिफ आहे ते मराठी सिनेमाच्या आवाक्यात कसं येईल. माननीय मुख्यमंत्री महोदयांची सुद्धा त्याची इच्छा आहे. परवा सोमवारच्या पहिल्याच बैठकीत त्यांनी अपर मुख्य सचिवांना आणि व्यवस्थापकीय संचालकांना सांगितलं की तुम्ही मराठी सिनेमा कसा आकर्षित होईल, मराठी सिनेमाचं हक्काचं व्यासपीठ कसं होईल यावर लक्ष द्या. त्यामुळे त्याच्यावर सुद्धा आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत. एक टास्क फोर्सच्या माध्यमातून आम्ही त्याचं रेट कार्ड काय असेल. सर्वसामान्य निर्माता ते मोठं प्रोडक्शन हाऊस, आपल्याला मोठी प्रोडक्शन हाऊस बरीच आहेत मराठी. सचिन पिळगावकरांचं आहे, महेश कोठारे आहेत, महेश मांजरेकर सर आहेत, किती मोठे, नागराज आहे, अजय अतुल प्रोडक्शन वगैरे. सगळ्यांना आकर्षण वाटलं पाहिजे की आपण जाऊन इथे करावं शूटिंग. म्हणजे वरिष्ठांचं असं म्हणणं आहे की मराठी सिनेमाचं माहेरघर म्हणून याच्याकडे बघितलं जावं, कोल्हापूर सारखंच. त्याच्यात आम्ही यशस्वी होऊ असा आम्ही प्रयत्न करतो. मला खात्री आहे की अशी कंबर कसल्यानंतर निश्चित त्याला फळ मिळेल. आणि तुमच्यासारखी सिनेमा कळणारी माणसं आहेत तिथं, त्यामुळे ज्या ज्या अडचणीत वेळोवेळी येतील त्या सोडवल्या जातील.
तुम्हाला खूप शुभेच्छा. मला खूप बरं वाटलं की एंडिंग नंतर याचं काय होणार असा प्रश्न सगळ्यांना होता, पण ते तुमच्या हातात आहे. तुमच्यासारख्या संवेदनशील माणसांच्या हातात आहे, ते वाया जाणार नाही. सो थँक्यू व्हेरी मच. ऑल द व्हेरी बेस्ट सर. जे लागेल ते आम्ही आहोतच तुमच्यासोबत. थँक्यू. धन्यवाद. तुम्ही जी सगळी फुटेज बघताय ते आम्ही आत्ता जस्ट म्हणजे ताजं शूट केलेलं आहे. अर्थात सुधारण्याला वाव आहेच, पण हे सगळं आता पुन्हा नवीन होतं आहे आणि आणखी काही नवीन गोष्टी त्यांच्या डोक्यात करायच्या आहेत. आता काय करायच्यात ते आपण यथावकाश बघूच, पण ND स्टुडिओ पुन्हा एकदा सुरू झाला आहे हे सांगायला मला विशेष आनंद होतो आहे.